ऑपरेशनसाठी जाताना ठणठणीत असणाऱ्या प्रियांशीच्या तोंडातून अचानक रक्त कसं आलं? डोळ्याच्या उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेलेल्या अवघ्या 6 वर्षीय प्रियांशी बागडे हिचा ऑपरेशन दरम्यान संशयास्पद मृत्यू झालाय. ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना मुलगी पूर्णपणे व्यवस्थित होती. मग अचानक तिच्या तोंडातून रक्त कसं आलं? हार्ट अचानक बंद कसं पडलं? हा डॉक्टरांचा निष्काळजीपणा आहे का? नमस्कार, मी सारिका. गौंडी काम करून पोट भरणाऱ्या बापानं आपल्या मुलीला हे जग बघता यावं यासाठी पै न पै साठवली आणि लेकीच्या ऑपरेशनचा घाट घातला. मात्र ऑपरेशनला जाताना ठणठणीत असणारी आपली पोर कधीच आपल्याला बाबा म्हणून हाक मारणार नाही हे त्या बापाला माहीतच नव्हतं. ती आता नाही असं सांगितलं. नेमकं त्या ओटीमध्ये काय घडलं? पुण्यातील या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. डोळ्याच्या उपचारासाठी आलेल्या प्रियांशी बागडे या चिमुरडीच्या मृत्यूनंतर आता कुटुंबियांनी डॉक्टरांवर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप केले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा येथे राहणारे जितेंद्र बागडे हे गवंडी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मागच्या अनेक वर्षांपासून ते पत्नी दुर्गा आणि 2 मुली प्रियांशी आणि काव्यांशी सोबत सुप्यात राहत आहेत. मूळचे मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील असलेल्या या कुटुंबासाठी त्यांची मोठी मुलगी प्रियांशी म्हणजेच त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होती. पण जन्मापासूनच प्रियांशीच्या डोळ्यांना गंभीर समस्या होत्या. 15 जानेवारी 2020 रोजी जन्मलेल्या प्रियांशीला जन्मतःच डोळ्यांमध्ये तिरळेपणा आणि मोतीबिंदूचा त्रास होता. अवघ्या 6 महिन्यांची असताना तिच्यावर अहिल्यानगरमधल्या डॉक्टर सुंदर गोरे यांच्या नेत्रालयात मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यात आलं. या ऑपरेशन नंतर तिला थोडं दिसायला लागलं होतं. डॉक्टरांनी जाड भिंगाचा चष्मा दिला आणि जवळपास 1 वर्ष तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र काळ जसा पुढे गेला तसा तिच्या चष्म्याचा नंबर वाढत गेला आणि डोळ्यांचा तिरळेपणा सुद्धा कमी होत नव्हता. त्यामुळे 2022 मध्ये कुटुंबियांनी शिरूर इथल्या विजन केअर सेंटरमध्ये डॉक्टर निशिता बोर्डे यांच्याकडे उपचार सुरू केले. प्रत्येक 3-4 महिन्यांनी प्रियांशीला तपासणीसाठी नेलं जायचं. उपचारांमुळे प्रियांशीला बरंच दिसायला लागलं. ती शाळेतही जाऊ लागली. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्यांना वाटायला लागलं होतं की आता मुलगी हळूहळू सामान्य आयुष्य जगू शकेल. पण जेव्हा 10 मे 2026 रोजी नियमित तपासणीसाठी प्रियांशीला पुन्हा एकदा शिरूरच्या विजन केअर सेंटरमध्ये नेण्यात आलं, तेव्हा मात्र डॉक्टर निशिता बोर्डे यांनी प्रियांशीच्या डोळ्यांची तपासणी करून काच बिंदू आहे का हे तपासण्यासाठी डोळ्याच्या मागच्या पडद्याची तपासणी करावी लागेल असं सांगितलं. त्यासाठी त्यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला आणि भूलतज्ञ डॉक्टरांना भेटण्यासाठी पत्रही दिलं. यानंतर जितेंद्र बागडे आपल्या मुलीला घेऊन पुण्यात आले. त्यांनी आपल्या चुलत मेव्हण्याकडे मुक्काम केला. 14 मे रोजी प्रियांशीला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या नव्या इमारतीतील 6व्या मजल्यावर नेण्यात आलं, जिथे भूलतज्ञ डॉक्टरांनी तिची तपासणी केली. ब्लड टेस्ट करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी रिपोर्ट घेऊन यायला सांगितलं. 15 मे रोजी कुटुंबीय पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी रिपोर्ट नॉर्मल असल्याचं सांगितलं. ऑपरेशनसाठी 25 ते 30 हजार रुपये खर्च येईल, पण 25% डिस्काउंट मिळेल असंही सांगण्यात आलं. त्यानंतर 18 मे रोजी सकाळी 7 वाजता ऑपरेशनसाठी बोलवण्यात आलं. 18 मेची ती सकाळ बागडे कुटुंबासाठी आयुष्य बदलून टाकणारी ठरली. सकाळी 7च्या सुमारास जितेंद्र बागडे, त्यांची पत्नी आणि प्रियांशी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. ऑपरेशनसाठी फाईल तयार करण्यात आली. 15,000 रुपये भरायला सांगण्यात आले आणि पैसे भरल्यानंतर प्रियांशीला ओटीकडे नेण्यात आलं. तिचे कपडे बदलण्यात आले. डोळ्यांमध्ये औषध टाकण्यात आलं. BP तपासण्यात आला. सकाळी 8च्या सुमारास तिच्या आईनं तिला ऑपरेशन थिएटरच्या दरवाजापर्यंत नेलं आणि सिस्टरच्या ताब्यात दिलं. कुटुंबीय सांगतात की त्या क्षणापर्यंत आमची मुलगी पूर्णपणे व्यवस्थित होती, पण त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात सर्व काही बदललं. डॉक्टर निशिता बोर्डे यांनी अचानक जितेंद्र बागडे यांना ऑपरेशन थिएटरमध्ये बोलावलं. आत गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन नंतर तिच्या तोंडातून रक्त आलं आणि तिचं हार्ट काम करत नाहीये. आमची टीम पूर्ण प्रयत्न करते. आम्ही इतर तज्ज्ञ डॉक्टरांना सुद्धा बोलवलंय, पण पेशंटची अवस्था खूपच क्रिटिकल आहे. आणि हे ऐकून कुटुंबियांच्या पायाखालची मात्र जमीनच सरकली. सकाळी 11च्या सुमारास डॉक्टरांनी प्रियांशीला CPR देत ICUकडे हलवलं. आई वडिलांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या चिमुरडीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते.
पण काही वेळाने डॉक्टरांनी कुटुंबियांना पुन्हा एकदा बोलावलं आणि पेशंट उपचाराला प्रतिसादच देत नाही असं सांगत प्रियांशीचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. यानंतर कुटुंबियांनी डॉक्टरांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना मुलगी व्यवस्थित होती, मग अचानक तिचं हार्ट कसं बंद पडलं? डोळ्याच्या ऑपरेशनचा आणि हार्टचा काय संबंध असतो? तिच्या तोंडातून रक्त कसं आलं? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार डॉक्टरांकडे या प्रश्नांची स्पष्ट अशी उत्तरच नव्हती. सर्व अचानक झालं, आम्हालाही काहीच समजलं नाही, एवढंच उत्तर कुटुंबियांना मिळालं. नातेवाईकांनी भुलीमुळे काही घडलं का असा प्रश्न विचारला, पण त्यावर सुद्धा त्यांना स्पष्ट उत्तर मिळालं नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता जितेंद्र बागडे यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी ऑपरेशन थिएटरमधील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील सुरक्षिततेवर आणि रुग्णांच्या आयुष्यावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. आता या चिमुरडीच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आहे तेही जाणून घेऊया. तर या रिपोर्टमध्ये प्रोबॅबल कॉज ऑफ डेथमध्ये कारण राखीव ठेवण्यात आलं असून काही गोष्टी तपासणीसाठी प्रिझर्व्ह केल्या आहेत. अर्थातच मृत्यूचं कारणच सांगण्यात आलेलं नाहीये. या प्रकरणात सुषमा अंधारे यांनी सुद्धा हॉस्पिटलवर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार या हॉस्पिटलनं आर्थिक आमिष दाखवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र ससून रुग्णालयानं पोलीस तक्रारीशिवाय मृतदेहाशी संबंधित पुढची प्रक्रिया स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. हे तेच रुग्णालय आहे ज्याचं नाव तनिषा भिसे प्रकरणात सुद्धा चर्चेत आलं होतं. त्यावेळी सुद्धा रुग्णालयाच्या समर्थनासाठी संपूर्ण यंत्रणा सक्रिय झाल्याचे आरोप झाले होते. हेच ते रुग्णालय आहे ज्याला गेल्या महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा भेट दिली. सोबतच सुषमा अंधारे यांनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले. इतक्या मोठ्या आणि प्रभावशाली रुग्णालयांच्या विरोधात पोलीस सहजपणे गुन्हा दाखल करू शकतात का? या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार का? महिला आणि बाल कल्याण मंत्री यामध्ये लक्ष घालणार का? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जाब विचारला जाणार का? की आणखी एका कुटुंबाला न्यायासाठी संघर्ष करत राहावा लागणार? सुषमा अंधारे यांचे हे मुख्य प्रश्न सुद्धा सध्या चर्चेत आहेत. एक साधं डोळ्याचं ऑपरेशन, उपचारासाठी आलेली चिमुरडी आणि काही तासातच मृत्यू. नेमकं ऑपरेशन थिएटरमध्ये काय घडलं हा प्रश्न आता प्रत्येकालाच पडलाय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला फॉलो करा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.